मित्रांनो, भावांनो आणि भगिनींनो, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी कन्यापूजन केलं जातं। काय आहे नेमकं कन्यापूजन? नवरात्र महोत्सवामध्ये आजचा दिवस हा कन्यापूजन म्हणून संबोधला जातो। घराघरामध्ये कन्येचं पूजन केलं जातं, त्यांना पोटभर खायला दिलं जातं। याच्या पाठीमागची मूळ भावना आणि भूमिका भूमिपुत्र वाघ यांच्या अभ्यासातून तरी नक्की आहे। मुला मुलींच्या मधला भेदभाव कमी व्हायला पाहिजे, तिचं शिक्षण व्हायला पाहिजे, या पृथ्वी तलावरती तिला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे। डाव्या बाजूला आमची नात, त्याचसोबत अनाथांची माय विद्याताई वाघ, प्राध्यापक प्रक्षाळीताई, प्राध्यापक डॉक्टर निकिता वाघ, या तिघींनी पुणे या ठिकाणी त्यांच्या घरी कन्येचं पूजन केलं आहे। दुसरा महत्त्वाचा भाग असा की महाराष्ट्रात नाही तर भारतभर भ्रूणहत्या होते, ती थांबली गेली पाहिजे। इथे मुलीला सन्मानाने जीवन जगता आलं पाहिजे, जन्म घेता आला पाहिजे, म्हणून हे कन्यापूजन खूप महत्त्वाचं आहे। आणि मग हा विचार घेऊन भारतभर कन्याच्या शिक्षणासाठी, तिला जन्म घेण्याचा अधिकार मिळण्यासाठी, तिला समानतेची वागणूक मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी वचनबद्ध असावं। नमस्कार, भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था।